उठा उठा साहेब, सकाळ झाली ओ साहेब. तर आत्ता वाजले आहेत बरोबर 6:45. मी 6लाच येणार होतो, तर थोडासा व्हिडिओ एडिट करायचा राहिलेला, त्यामुळे वेळ झाला. आणि आता इथून पुढं 5:30 ते 6ला शेड दररोज येणार सकाळचं. कारण की विषय असा कसा करायला लागला या, कारण की विषय असा झालेला आहे. भाई शेट आज काल फोन आलेला मी काही येणार नाही, आणि त्यांचा भैयाचा विषय म्हणजे भैयाची मंडळी यायला लागल्या, म्हणजे भैया आणा निघालाय. ए चिक्या गप रे. मग त्यामुळं भैया शेट म्हणलं दादा म्हणजे लय लोड मला आता चालणार नाही कामाचा असे बोललेत. बघा आता मग काय आपल्याला केलं पाहिजे. रे ए भाद्रा, पर्याय नाही केल्याशिवाय. चिक्या बघा, चला घेतो आवरून भरा 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 भरा. आता सगळं मस्तपैकी गाणी लावतो, आणि साहेबांनी जरा आज अख्खी वैरण टाकतो. बाकी सगळ्यांनी खाल्ल्या बघा, ह्यानेच जरा ठेवली एवढी, त्यानं पण खाल्ली. हे भाद्रा भाद्रा. बर चला, काल गाडीची कामं झालेली आहेत, सगळी कामं झालीत. आता राहिले फक्त कलर, हुडाला कलर यायचा तेवढंच राहिले. ते आज जाणार आहे मी कलर आणायला. आपण इथं घरीच कलर द्यायचा. बघा आता बल्ली शेट घेतली, बोलवलं त्यासनी लवकरच या म्हटलं. तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम, हो जीवन अपना सारा सनम.
तर बाजाने केल्या गंमत. बाजाच्या नाकात आले व्यसनीचं गाठ हे बघू शकताय. मग आता ती फिरवायची आहे आणि साहेब अजिबात हात लावून देत नाहीत. मग दीपक शेटला फोन केला. दीपक शेट या म्हटलं जरा शेवटी व्यसन फिरवूया. आता बाह्या शेट नाही दे आज सुट्टी घेतली आहे साहेबांनी. व्यसन तर फिरवायला लागणारच, पर्याय नाही, कारण त्याला खायला देणार. आता काय नाही हा तसं तू ते कंडिशन फिरव. थांबली तू पण नाही जरा पुढे थांब बैल पुढे आला की येसन दाखव. अरे किती शाळे आहे आता हे कुठं जाऊ काय बघा पाहिजे पुढे 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 ये केला का आता ती गाठ असं केलं नाही तीस गाठ मागे का वर टाप काढायला पाहिजे ती सनी ते नाकात गाठ मारे की वर कशाला तर मारे काढले म्हणजे आता ते आले का नाकात वर लाल केली सगळ्यांनी तर येऊन आलं उड्या बघा पाहिजे तिथे आणि हे जेव्हा किती फरक पडला रायबो ब्रह्मा मारायला लागलाय, रायबा मारायला लागलाय. बाबऱ्याचं काय त्या पुढे जायला ते वाटतंय. त्याच्या उड्या मला काढलं आवडली. टुनुक 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 4-5 वाजता अंतराळी होती. रूप दाखवा लागला हळूहळू. भैया शेटची चॉईस आणि असा आता भरल तसा कसं दिसते. तर हे बघा आता ही व्यसन काय केली आम्ही ढिल्ली मुद्दाम ठेवल्या कारण की जखम होती म्हणून एवढी ढिल्ली ठेवल्या साहेबांची. आता झाला हे शेपूट खायला लागला त्याला साधा ती झाला काय रे दाखवायला लागलाय बघा मग अजून चौसा आहे. आणि ही रायबा शीट विशेष हार्ड रायबा शीटचा कारण की दीपक शेट आपण व्यायाम घेत होतो का नाही बिना व्यायाम होता त्या ह्यानं खाद्यानं कसा रिझल्ट पडला रायबो सगळ्यांची होच रायबो नाही सगळ्यांची. ही शेट काय आता हक्की वैरण टाकते ह्या साहेबांनी ह्यांच्यावर पण फरक वाढला जसं जनतावलं दिलं औषध तसं आणि ह्यांच्यावर पण फरक पडला. ह्यांच्या आता जातो रानात इकडचा पाला आणून इथं टाकतो जरा खाली साहेबांनी जरा वल केली आहे
गपच्या आहे का एखादा म्हणा किती शांत पुढे गेलो त्यांना धडाक मारते सगळी राखा जाईल बघा हा ही यावेळेस ती तिकडे उड्या मारते हा काल काढायचं होतं की भाज्याला रायबाची बाबराची बात्राची लक्षणं बघितलं कॅन्सल टाप लावूनच काढायचं मस्तीला काढणार आहे मस्ती आणि अंगात बरं चला आम्ही आणणार आज कलर आज टपाला द्यायचा आहे कलर ए चिकी हे काय आम्हाला सोडत नाही कधी आता कडे बघ एकदम रिलॅक्स झाला ते नाका दूर अडवलेली मागाशी वैरून आईच्या गावात भेलो कसलो नका या चिक्या इकडे घालूतील कोंबडा ते नाही दुसरा आहे ते इकडे आहे ते इकडे आहे चिक्या माग लागत नाही का ते कोंबडच भेटतंय चिक्याला रायबा हो का रायबाच करा म्हणतो बघा पाडते 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 पाडलंच बरं चला येतो कुट्टा करून गायासने अजून खाद्य ठेवायचं आहे. नमस्कार ताई दादा. नमस्कार. कुणीकडे आलाय तुम्ही? आम्ही आता कारवारून हां ऍक्च्युली आम्ही असतो पुण्याला. होय काय? ते काल आलेलो कामानिमित्त थांबलेलो. हां आपण भेटून जाऊ. म्हणजे सगळीच फॅमिली तुम्ही पुण्याला असता? ताईसनी दादासनी नंदी आवडते आपलं रोज व्हिडिओ बघते दोघं पण रात्री व्हिडिओ रोज बघतोच व्हिडिओ. कालचं तुमचं सकाळचा व्हिडिओ आणि संध्याकाळचा व्हिडिओ. हां काल आम्ही किती बोलतो सकाळी हां 4 वाजता. काल ज्योतिबाचं काय होतं काय म्हणजे? नगर प्रदर्शन असते. हा काल ते पण आलेले ती ज्योतिबालाच गेलेली तर आलेली. नगर प्रदर्शन असते श्रावणात. हां तिकडे गेलो घरी आल्यानंतर जेवल्यानंतर बघितलं. होय काय? मी काल रात्री मला वाटते 9:45 वाजले असतील व्हिडिओ सोडायला. थंबनेल तयार नव्हता ती आलीत भेटायला त्यांच्याकडे गेलो आणि मग राहिलाच. आता म्हटलं काय करू व्हिडिओ सोडू का नको तर कमेंट आले 2-3 व्हिडिओ सोडा. मग बघितल्यावर मग तयार करून मला एवढं असं ते जमत नाही ना थंबनेल वगैरे करायला ती ह्यांना जमतं तरी पण होईल तसा प्रयत्न करून सोडला व्हिडिओ. काल ह्यांनी काल ईश्वरपूर मधलं गाडीचं काम झालं गेलं कराडला आणि कराडमध्ये सगळं ते लाइटिंगचं वगैरे बल्ब कुठं काय डिम होतं ते सगळं बदलून आले. आतनं पण काहीतरी केलं आम्ही अजून बघितलेलंच नाही. माझं आज चाललं होतं आत्ता काम अजून मी गाडी बघायचीच आहे. आत्ता जस्टच आलेत आणि चालू केले काम. हा 10 वाजता. कसं वाटतं व्हिडिओ? खरंच छान म्हणजे आपलं घरच आहे असं वाटतं की बाबा आपल्या घरातल्यांशी बोलतायत पण जेव्हा न जाता कसं मोबाईलवर आपण बोलतो सगळ्यांशी असं वाटतं की बाबा आम्ही काहीतरी शेअर करतात आम्हाला काहीतरी विचारतात म्हणजे आम्ही समोर असल्यासारखं वाटतं सगळं नंदी समोर येत असं कमेंट असते आमच्या. असं काही नाही की आम्ही लांब तिकडून कमेंट करतोय. ज्यावेळेस कमेंट करतो त्यावेळेस असं असतं की आता आपण समोरच आहे जी बोलायची मला कमेंट बंद बोलतो. हो बरोबर आहे. तुम्ही रोज कमेंट करता? रोज नाही करत. सगळ्यात जास्त कमेंट माझ्या फक्त माझी होय काय? इंटरव्ह्यू आहे पण एवढं नाही. हा ते कसं आम्हाला काही म्हणजे एवढं म्हणजे समजत नाही ना. सगळे बघायचं म्हटलं तुम्हाला पण हो पहिले मी रिप्लाय देत बसायची पण आता विषय कसा झालाय आता होतच नाही ते भरपूर. आम्ही वाचतो सगळ्या कमेंट वाचतो फक्त काय होतं की आता त्या कमेंटला रिप्लाय देणं होत नाही कारण तेवढा वेळ. हा होय होय कारण असं तुम्ही बैल आम्हाला कसा आम्ही तुमच्या घरी तुम्हाला म्हणतो की आमच्या घरी आम्हाला दाखवा. होय बैल आपल्या युट्यूब फॅमिलीच आहेत. कालच कमेंट आलेली कुठल्या व्हिडिओवर मला आठवण झालंय की ज्यावेळेस ह्या म्हणजे 66 फॅमिलीतला कुठला पण नंदी हिंद केसरी होऊ दे ती ह्या सगळ्या 66 फॅमिली हिंद केसरी झाल्याप्रमाणे आणि बरोबरच आहे. बरोबरच आहे म्हणजे हा सगळी आपण हिंद केसरी होणार कारण आपली फॅमिलीज आहे. बघ्यात आपलं नशीब शेवटी स्वप्न बघायला काही पैसे पडत नाहीत पण स्वप्न बघायची स्वप्न मोठी ठेवली तरच आहे नाहीतर मग काय नाही. प्रयत्न करतोय त्या दिशेनं नवीन आहे. ह्यांना पण अजून एवढं म्हणजे त्यातलं ही नाही नाही पण तुम्हाला आवड आहे ना गावाकडे राहिल्यामुळे नव्हती आवड पण व्हिडिओ बघूनच लागली. होय काय? म्हणजे आवड असं काही नाही पहिलं तर नव्हतीच. रायबाला तुम्ही जे रायबाचं लहानपणाचं दाखवलेत ना ते एक वेळ असं व्हिडिओ आलेला तिथपासून बघायला चालू केले ती रेग्युलर बघतो. माहित पण नव्हतं की श्रीशनी कम्प्युटर चॅनल किंवा त्यांचं काही नंदी ते असंच आपल्याला युट्यूब बघत असताना तो व्हिडिओ आला
आणि तो आल्यापासून जी सवय लागली ती आजपर्यंत रेग्युलर चालूच आहे. चालूच आहे, एक दिवस खंड काय म्हणतात ते बघत बसताय. पण मी एकच होता बघितले, मला पण आवड निर्माण झाली त्यामुळे मी पण बघत गेले. मग मला माहिती झालं की बाबा हाय बाबा. पण नंतर आता काय झाले, जेवण झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस निवांत मग दोघं एकत्र असं तेव्हा चालू करणे घरीमध्ये मी पण फक्त ती पण बघतो. बरोबर आहे. मी पण बघितलं. चालतंय, धन्यवाद दादा एवढ्या लांबून आल्याबद्दल. हेच विचारायचं झालं, नंदी भाजी आवडतो दादांना समजलं, ताईंना कोणता आवडतो? मला रायबा आवडतो. रायबा, तुम्हाला भाजी. असं आहे, सगळी फॅमिली म्हणजे काय म्हणते तसं. कालच्या तुमच्या कमेंट आहे की म्हणजे काल त्यांनी जे प्रश्न विचारलेले हा पोरींनी त्या तिघींसाठी रिप्लाय दिला मी का तुमच्या तिघींच्या प्रश्नाची एकच उत्तर आहे, भाजी स्टेट. चालतंय, धन्यवाद दादा ताई. धन्यवाद. नानांची आलेले ड्युटी चालू. काय नाही व काय नाही व काय नाही काय नाही नाही काय. ए चिंगे, तुला भेटायला आलेत भेटायला. तर बाजी शेठ झोपलेत. ब्रह्माने करून कसा बसलाय बघा की माग एक ड्रायबाच्या मॅटवर जा. होय, सुधारला की नाही, शेणावच बसायचा. हो, भेटायला आलेत. आता घरी आलेलीत, चहा पाणी वगैरे झाला. आता आम्ही दोघं पण आलो शेड वरती घेऊन. मग रायबाच्या सानिध्यात राहिल्यामुळं स्वच्छतेचं वेळ त्यालाही लागलं. तर दादा आहेत बाजीचं फॅन आहेत, फॅन. बारकीच परीला आली, परी म्हणतात लाली म्हणतात. नवीन गाणं निघालेलं पण नाही नक्का, लाल परी लाल परी, तशी ती लाल परी झाली. कुठं मारा आहे? व्हिडिओ पेक्षा भारी दिसतोय, म्हणजे व्हिडिओ वेगळा दिसतोय आणि रिअल मध्ये वेगळा दिसतोय. कलर जरा हटके झाला त्याचा. होय, आता जर ही जर इथं आली का नाही तर तुम्हाला मारणार आहे. रायबाजवळी आली मला ती मारतो. असं आहे. अरे काय लागा तुझं चाललंय? खाली खाली वा. तो मारा लागला. तर खाली त्याला सवय झाली. त्याला उद्या घालतो की अवघडात. नाही ना, आता ते पायपाची असेल मग आता त्याला काहीच त्रास नाही, जखम नाही काय नाही. आता सगळं तर ताई आणि दादा मनसोक्त त्याला कुरवाळून घ्यायला लागलेत. होय नाही, कसं वाटतंय गोट्यावर आल्यावर आणि मोबाईलवर बघण्यात? वेगळाच आनंद आहे ना. समोर बघितल्यावर आज पहिल्यांदा बाजीला काय वाटलं? समोर आल्यानंतर जी आनंद आहे तो व्हिडिओ मध्ये पण नाही ना. म्हणजे आता बरेच दिवस झालं चाललंय घ्यायचं पण कधीच असं योग आलो पण आता यावेळेस ठरवलं की आपण काही कंटेंट जाईल. समाधान वाटतंय का? एक नंबर. आणि आपले व्हिडिओ असतात ना छान, एक नंबर. दादा आणि ताई मग कधी वेळ होते आणि कधी व्हिडिओ होते कसा अंगावर बसेल एखाद्याच्या. माझं दुखतंय, हा मॉलिश करून घेतो म्हणते, पुन्हा मैदानात जायचंय मला. आता गाडी आल्या म्हणणार, नाहीतर तो म्हणला पण असेल जोवर आपली गाडी येत नाही तो मी पळणार नाही, असं पण काहीतरी असेल. खरंच तर असं म्हणलं असणार आहे, जेव्हा मी आपल्या स्वतःच्या गाडीतनं जाईल तेव्हाच पळून येणार, तोवर मी वाकड्या तिकडेच पळणार. लवकरच आहे आता बिचारा. ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आपल्या युट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादानं आज आपली गाडी
आपल्या सगळ्यांची गाडी आपल्या दारात आल्या, कलर द्यायचा चाललाय, तर ते पण तुमच्या बरोबर शेअर करतो. ताई आणि दादा खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढ्या लांबून इथं आल्याबद्दल. तुमचेच आहे तो विषयच नाही त्यात काही, पण एवढा गडबडीत सुद्धा येणं म्हणजे झालायच. तुम्ही 2 दिवस नाही तर मी आलेले नाहीत. चारी नंदींना बघून कसं वाटलंय? भारी वाटलंय, भारी. सुख काय असते तिकडे? 1 2 3 4 5 नंदी सगळ्यात जास्त प्रेम माझ्या बाबऱ्यावर. बाबऱ्या ह्यांच्यावर लय डाय वाटत बघत असते कवा कचाड्यात राहतो. पाय लागलाय का काय? पळ आणि होय पळल्यावर तर फॅमिली एवढी येणार आहे. पळल्यावर तुला इथे ठेवतील का नाही माहित नाही. येऊन जातील. अहो आज म्हणजे एक सांगतो, तुम्ही आता इथं आलाय, भाजी आपल्या पळत नव्हता तरी सुद्धा पहिलं मागत होती, जाऊ दे बाहेर, दादा भाजी पाहिजे, दादा भाजी पाहिजे, म्हणजे एवढं प्रेम करते भाजीवर. आता पाळणार ह्यो आणि ह्यो हे दोघच पहिल्या स्टारला, कारण काय होईल ते होईल, घरच्या घरी होईल, आपल्यामुळे बाकी नदीला त्रास नको. नाही पण फेरच काढायचो, जोर आपल्या फेऱ्यात भाजी सगळ्या पळत नाही तोवर नाही मैदानात. ही शेट आहेत सगळ्यांनी शिकवायला. रायबाला तर त्याला भाज्यानं खरं शिकवायला पाहिजे सगळ्यांनी, उलट झालं या शी जोरात होणार मग सगळ्यात कडक. काय तर गाडी चालली आहे पॉलिश करायची. हे लोखंडी जाळी म्हणजे ताराची जाळी आहे, हे पण बघू शकताय. पूर्णपणे पॉलिश केल्या, एक बाजू झाली आत्ताशी, आता ही आतली चालू आहे, ती झाली आहे, ती खालचं परत इकडचं राहिलं अजून हुड राहिला आहे. हुड वगैरे मग अशी काढला तुमच्याबरोबर शेअर करणार. आता हुडला पण नवीन होय मोठा आणि पुढलं कॅरेज. लय भारी दिसते. नाही ही पासिंगच्या वेळेस लावतो पहिलं काय. मग काय लावलं तुम्ही रेडियम? नाही लावलं रेडियम, तेव्हा मला तर अजून अर्धा पाऊण तास थांबा, मग म्हणलं राहू दे. ती काय काशीवाद येतो लावायला, ती घातली, ती नवीन घातली, ती नाव काढायची ती. नाही त्याला पण नाही टचअप. बघा आतला अजून साजवायचा आहे. तुला चार्जर म्हणला का तिथं पण बसतंय, इथं बसतंय, इथं बसत 3 चार्जर लागतील, त्याच्यावर पंखा पण लागतो बारका मोठा. जॉब गॉगल काच मारणार आहे बारकी, हे बसवलं महाराजांचं. तिथं मोबाईल ठेवायचं. नाही चार्जिंग लावल्यावर होतं ग, पडतं दहा म्हणून घेतली. बदलायचं नाही टोपण पडलं. हे कशाला म्हटलं, चांगलं पॉलिश मारायचं ग, त्याच्यावर पॉलिश मारायचं. श्रीशा आपली गाय आहे. जा अजून पूजन करायचं आहे. चला तर आता बल्प्या भाऊजींनी कंटाळा असणार आहे, म्हणजे हात पण दुखायला लागला असतील म्हणून त्यांनी घेतले मशीन. अहो घ्या की, असू दे. हाऊस फिटू दे की तिची. आणि आता तुम्ही काय तिथं बसून प्रॅक्टिस करताय काय मैदानात कसं जायचं ती?
होय हो. आज काही होत नाही. आपण हा कलर सगळा उद्याच्या व्हिडिओ मध्ये शेअर करूया. हा तेच सगळंच आहे. भाऊजी म्हणतात की मशीन काय मोटर 3ची आहे, कलर द्यायला वेळ नाही लागणार. हात व्हायब्रेट होऊनच त्रास होत असेल ना. काय माझ्या करा की, तुम्हालाच बघायचंय, तुम्हालाच बघायचंय माझा चेहरा. तुम्हाला आवडत असला तसा तर करा, काय नाही. बल्ब भाजी वेळ लागतोय ना, किचकट गोष्टी आहेत तिथं. बार मारल्यामुळे ना की तुम्ही बार दावी बांधायला करून घेतलेत काय? ऑलरेडीच आहे होय काय? हा फळ्या बसलाय, मालबिल वाहतुकीसाठी आहे ना. कसं खेळतंय बघा खुळ. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो. तर गाडीची इकडची बाजू झाल्या काय ते तांबिरा काढून, इकडची बाजू झाल्या, आतली बाजू मग काय गंज गंज इकडचा काढून झाला, इकडचा काढायचाय, हितला काढायचाय, हितला आणि इकडचा पण काढायचाय. त्यामुळे कलर दिलेला व्हिडिओ उद्या येईल. आणि आतापर्यंत जे जे व्हिडिओ मध्ये झालंय, जे घडलंय आतापर्यंतच्या वेळात, म्हणजे आता 3 वाजलेत, तर ते तुमच्या बरोबर शेअर करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा म्हणा असू द्यावी. याचे डॉग्स आले ना की हे आमचे बघा पिल्लू कसं पळून येते का बाजूला. तो आपला राजा, जुना राजा, डेंजरस राजा. तिकडे या ते चावतील तुला. आणि स्वीटी स्वतःला आत कोंडून स्वतःच घ्यायच्या माझ्याकडे घाला, मी नाही येणार बाहेर. चिकूला आपलं छान खेळणं झालं.